नमस्कार मंडळी, आज आपण वडापाव आणि त्याची चटणी यांची रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ते 3 चमचे बेसन पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळद, थोडं मीठ, व थोडीशी मुठभर सोडा घालायचा आहे। ते नंतर छान एकदम एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकत ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जर आपण एकदम पाणी टाकलं तर ते नीट भिजलं जात नाही व त्यामध्ये पाणी जास्त होतं, म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ते व्यवस्थित त्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर तेल तापायला कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि एकदम कडकडीत तेल तापवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण एकदा टाकल्यानंतर बेसन पिठाचे गोळे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते लवकरात लवकर शिजावेत। अशा पद्धतीने आपण मस्त त्याच्यामध्ये छानपैकी ते गोळे थोडे थोडे करून सोडून घेणार आहोत। आणि त्यानंतर मग त्याचं असे गोळे मग ते बनवल्यानंतर आपण छानपैकी त्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। ते असे छान ब्राऊनसर व्हायला पाहिजेत आणि मग ते छान झाले की मग ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। कढईतनं ते काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये लसूण, मी सालासकट लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या पाकळ्या आपल्याला मस्तपैकी एकदम त्याही ब्राऊन होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत। आणि ते तळून त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत आणि छान मस्तपैकी ब्राऊनसर व्हायला पाहिजेत। ते झालं त्याच्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि ते काढल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मिक्सरमध्ये ते केलेले चुरा, तळलेले लसूण आणि काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ असं सगळं घालून ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याची मस्तपैकी अशी वडापावची चटणी तयार करून घ्यायची आहे। आणि ही चटणी वडापावबरोबरच नाही तर पोळीबरोबर, भाकरीबरोबर देखील आणि नुसत्या पावाबरोबर देखील चविष्ट लागते, म्हणून मी ती थोडी जास्तच बनवून ठेवते। आता बनवूया वडा। त्याच्यासाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागणार आहेत। ते छानपैकी असे मॅश करून घ्यायचे। ते एकदम मॅश पण नाही करायचे, त्याच्यात थोडे थोडे तुकडे लागले पाहिजेत। त्याचप्रमाणे ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये त्या बाउलमध्येच मग आपल्याला ते थोडेसे अजून स्मॅश करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हे आहे आलं, लसूण, मिरचीचं वाटण। आता याच बटाट्यामध्ये आपण टाकले आहोत कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि ते छानपैकी कालवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला आता छोटीशी फोडणीची कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची याचं जे वाटण केलं आहे, मिक्सरला वाटून बारीक करून घेतलं आहे, ते आपल्या टेस्टप्रमाणे म्हणजे आपण तिखट किती खातो त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, हळद आणि तो ठेचा टाकल्यानंतर तो थोडा छान असा परतून घ्यायचा आहे। आणि हा परतलेला ठेचा मग आपल्याला आपण जे बटाटे स्मॅश केले आहेत त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते सगळे एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। ते छान मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्याचे छोटे छोटे वड्यासाठीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून ते बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचं आहे। आता आपण त्याची तयारी करूयात। ते आता मी सगळे मॅश करून घेतले। आता मी त्याचे गोळे करून घेते आणि गोळे तयार झाले आपले आता गोळे। आता मी ते बेसन पिठाच्या बॅटरमध्ये मिक्स करून छानपैकी गरम तेलात तळून घेणार आहे। आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता वडे आपले खूप सुंदर असे वडे तयार झाले आहेत। आणि मी ते मस्तपैकी टिश्यू पेपरवर काढून घेत आहे आणि मग आपण त्याला छानपैकी सर्व करून घेऊयात।
मी अजून जरा 2-3 वडे काढून घेते. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला जरा सर्व करताना थोडं जास्त आपल्याकडे क्वांटिटी असेल. त्यामुळे मी अजून 2-3 वडे जरा तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता ते पण आता रेडी होत आलेले आहेत. ते झाले की मग आपण करूयात छानपैकी वडापावची चटणी आणि वडापाव छानपैकी सर्व करून घेऊयात आणि मस्तपैकी त्याच्यावर ताव मारूयात. चला तर मग आपण आता आधी सर्विंगची तयारी करूया. त्यासाठी आपण आधी एक डिश घेऊयात आणि त्या डिशवर 2 वडे मधनं त्याचे 2 पार्ट करून ठेवूया. 2 पाव मधनं 2 पार्ट करून ठेवूयात आणि त्यांच्यावर छानपैकी थोडीशी ही सुकी लाल चटणी छानपैकी दोन्ही पावांवर पसरवून घेऊयात आणि मग त्याच्यावर थोडासा कांदा पण टाकूयात. त्याच्याने थोडीशी चव एन्हान्स व्हायला मदत होईल आणि कांदा टाकल्यामुळे चव पण खूप सुंदर लागते. त्यामुळे तुम्ही एकदा कांदा, चटणी आणि वडा पावामध्ये टाकून खाऊन बघा, ती खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे माझा वडापाव तयार झाला. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा. बाय बाय.